नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर या अपडेटची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांसाठी ही खूप मोठी अपडेट असणार आहे. तर अपडेटची संपूर्ण माहिती पाहणारच आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत, महिलांपर्यंत पण शेअर करा. त्यांना देखील या व्हिडिओची माहिती त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. तर सर्वांनी व्हॉट्सअपवर शेअर करून टाकायचं आहे, लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे. बघा, या व्हिडिओमध्ये थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला पाहायला मिळते आहे लाडकी बहीण योजना 4,500 खात्यात आलेच नाही, आता पुढे काय करायचं आहे. बघा, पाहू शकता. जर आपण या ठिकाणी पाहिलं, पहिल्या दिवशी 4,500 रुपये या ठिकाणी वाटप केले होते. पहिल्या दिवशी जे आहेत 4,500 रुपये वाटप केलेले आहेत. तर बघा, पहिल्या दिवशी 4,500 रुपये त्या ठिकाणी वाटप केलेले होते. 4,500 रुपये पहिल्या दिवशी वाटप केलेले होते, म्हणजेच 4,500 रुपयांच्या ज्या काही याद्या होत्या त्या वाटप केल्या होत्या. आता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, पहिल्या दिवशी 4,500 रुपये, दुसऱ्या दिवशी 1,500 रुपये वाटप केले. आता 4,500 रुपये बहुतेक महिलांना आले, 1,500 रुपये देखील बहुतेक महिलांना आलेले आहेत. परंतु बाकीच्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना पैसे आलेले नाहीत. बघा, बहुतेक अशा महिला आहेत ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले होते, त्या महिलांना अजून 1,500 रुपये आलेले नाहीत. तुम्हाला देखील आलेले नाहीत का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच जे काही पैसे आहेत ते तुम्हाला केव्हा मिळतील, काय माहिती आहे, तात्काळ आदेश काय देण्यात आले त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे. बघा, सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर बघा, 4,500 पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 1,500 रुपये असे या ठिकाणी पाठवण्यात आले होते. आता राहिला विषय, जर आपण या ठिकाणी पाहिलं, बहुतेक महिलांना 4,500 आलेले नाहीत, म्हणजेच त्या महिलांनी अर्ज जो आहे तो या ठिकाणी जुलैमध्ये केला होता, जुलै महिन्यामध्ये अर्ज केला होता. त्या महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत. 3,000 रुपये त्या महिलांना मिळालेले नाही, असं देखील झालेलं आहे. त्यामुळे महिलांनी काय करायचं आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी या ठिकाणी पुढे बघा, पुढे काय करायचं आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पाहू शकता, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झाले आहेत. बघा, अनेक महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जे जमा झाले आहेत, आज देखील 4,500 रुपये अनेक महिलांना जमा झाले आहेत. त्यासोबतच 1,500 रुपये देखील अनेक महिलांना जमा झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सांगायचंच नाही आहे तर किती रुपये आले, 1,500 आले असतील तर ते सांगायचे, 4,500 रुपये आले असतील तर ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे जेणेकरून सर्वांना ह्या ठिकाणी ही जी काही माहिती ती मिळणार आहे. त्यासोबतच जर समजा तुम्ही जुलैमध्ये अर्ज भरला असेल, ऑगस्टमध्ये भरला असेल किंवा सप्टेंबरमध्ये भरला आहे, ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जुलैमध्ये फॉर्म भरला, ऑगस्टमध्ये भरला, सप्टेंबरमध्ये भरला, असं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती. तर अद्याप अनेक महिलांच्या खात्यात हा निधी जमा झाला नाही. बघा, अनेक महिलांच्या खात्यात निधी जमाच झालेला नाही आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप तिसरा हप्ता जमा झाला नाही आहे त्या महिलांनी नेमकं काय करायचं हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचे ते आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाचं म्हणजे एक प्रोसेस समजून घ्यायचे. बघा, पहिला हप्ता जो होता, पहिला हप्ता तो 14 ते 19 ऑगस्टला पाठवला गेला. हा जो काही कार्यक्रम होता तो नागपूरला कार्यक्रम होता. ऑगस्टमध्ये पैसे पाठवले गेले. ह्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत जेवढे अर्ज आले होते, 31 जुलैपर्यंत जेवढे अर्ज आलेले होते, 31 जुलैपर्यंत मंजूर अर्जांना पैसे जे आहेत या ठिकाणी यावेळेस पाठवले गेले, 31 जुलैपर्यंत मंजूर अर्जांना. त्यानंतर दुसरा हप्ता पाठवला गेला. बघा, 29 ते 31 ऑगस्ट हा देखील ऑगस्टमध्येच आला होता. ठीक आहे. यामध्ये 24 ऑगस्टपर्यंतचे मंजूर अर्जांना पैसे पाठवले गेले होते. 24 ऑगस्टपर्यंत जे अर्ज मंजूर झाले होते त्या अर्जांना. आता बघा, हा जो काही कार्यक्रम होता तो पुण्याला होता. तिसरा हप्ता जो होणार आहे त्याच्यामध्ये 25 पासून 30 सप्टेंबरपर्यंत पैसे पाठवले जातील. हा कार्यक्रम होणार आहे रायगडला हा कार्यक्रम होत आहे. आता यामध्ये बघा, या ठिकाणी 31 जुलैपर्यंतचे मंजूर अर्जांना 14 ते 19 दरम्यान पैसे दिले. 24 पर्यंत मंजूर अर्जांना 29 ते 31पर्यंत पैसे दिले होते. आता बघा, यामध्ये काय महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की अर्ज तुमचा मंजूर झालेला होता किंवा नाही त्या दरम्यानमध्ये ते तुम्हाला अगोदर पाहायचं आहे. अर्जच तुमचा मंजूर झाला नव्हता आणि तुम्ही म्हणाल मला पैसे चालेल नाही, तर असं व्हायला नको. सर्वात अगोदर सर्व महिलांनी लक्षात घ्या, ज्या महिलांचे 25 सप्टेंबरच्या अगोदर अर्ज मंजूर होते त्या महिलांना यावेळेस पैसे वाटले गेलेले आहेत. बघा, तारीख देखील मी तुम्हाला सांगून टाकतो या व्हिडिओमध्ये. 25 सप्टेंबरपर्यंत जेवढे अर्ज मंजूर आहेत त्याच अर्जांना यावेळेस पैसे वाटले गेले आहेत. बघा, 24 पासून ते 25 सप्टेंबरपर्यंत जेवढे अर्ज मंजूर आहेत त्या अर्जांना यावेळेस पैसे वाटले जात आहेत. मग 24 पासून 25 सप्टेंबर, 24 पासून यामध्ये बघा
यामध्ये 6 दिवस जे होते 24, 25, 26 म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत 24पासून ते 31 ऑगस्टपर्यंत जेवढे अर्ज होते त्या अर्जांना 4,500 रुपये पाठवलेले आहेत. बघा 24पासून 31पर्यंत जेवढे अर्ज मंजूर आहेत त्या अर्जांना 4,500 रुपये आता पाठवले जात आहेत. आणि ज्या अर्जांचं या ठिकाणी बघा सप्टेंबरमध्ये जे अर्ज आलेले आहेत त्या अर्जांना 1,500 रुपये पाठवले जात आहेत. त्यासोबतच ज्या महिलांनी अगोदर 3,000 रुपये मिळाले होते त्या महिलांना देखील 1,500 रुपये आता पाठवले जात आहेत. आता यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट एवढीच आहे की बघा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का ते तुम्हाला सर्वात अगोदर चेक करायचं आहे. अर्ज मंजूर नाही आहे आणि तुम्ही वाट पाहतात पैशाची, ते खूप चुकीचं त्या ठिकाणी आहे. कारण अर्ज जर तुमचा मंजूर असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्यासोबतच बँक तुमची सीडिंग असणं गरजेचं आहे. बघा पुढे आपण महत्त्वाची माहितीच पाहूया. खरं तर ज्या महिलांच्या खात्यात अद्याप 4,500 जमा झाले आहेत त्यांनी अर्जात भरलेला बँक तपशील एकदा तपासून बघावा. बघा सर्वात अगोदर तुम्हाला सांगतोय बँकेचा तपशील तुम्हाला तपासायचा आहे. बँक तपशील जर योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का हे देखील तपासून घ्या. जर बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार नाही. बघा जर तुमचा आधारशी तुमचं जे काही अकाउंट आहे ते लिंक नसेल बँक अकाउंट तर तुमचा तिसरा हप्ता जमा होणार नाही. कारण पैसे जे आहेत ते DBTच्या माध्यमातून येतात. DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो. हे कुठे होतं असतं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर? बघा हा जो काही पैसा आहे, हा जो काही निधी आहे लाडकी बहीण योजनेचा, तो तहसीलदार महोदयांना पाठवला जात नाही, तो जिल्हाधिकारी साहेबांना पाठवला जात नाही, तहसीलदार साहेबांना पाठवला जात नाही, सब डिव्हिजनलला पाठवला जात नाही. तो सरळ सरकारतर्फे डायरेक्ट बँकेला पाठवला जातो. बँक तुम्हाला पाठवते. त्यामुळे काय आहे तो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो. डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसा येतो. कुणाच्याही हातात तो पैसा जात नाही. त्यामुळे हा जो काही पैसा आहे तो येण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी इलिजिबल व्हावं लागतं. आता हे इलिजिबल होण्यासाठी तुमच्या अकाउंटचं DBT इनेबल असणं आवश्यक आहे. DBT इनेबल आवश्यक आहे. DBT इनेबल कसं होत असतं? बघा DBT इनेबल जे आहे तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल बँक अकाउंट त्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात. एवढी सोपी प्रोसेस आहे. आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक आहे त्या बँकेत पैसे जमा होणार. आता हे बघा कोणतंही बँक अकाउंट असू द्या तुमचं, त्या बँकेला तुमचे पैसे जमा होत असतात. जर समजा तुम्ही फॉर्ममध्ये भरला असेल बँक ऑफ बडोदा, फॉर्ममध्ये तुम्ही बॉब भरलं असेल आणि तुमच्या आधार कार्डला लिंक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, तर तुमचे पैसे बँक ऑफ महाराष्ट्राला जमा होतील, बँक ऑफ बडोदाला नाही. अशी ही प्रोसेस आहे. बघा बँक ऑफ बडोदाला पैसे येणार नाही असं नाही. जर तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता बघा पुढे त्यामुळे तुम्हाला तर तो लवकरचा लवकर आधारशी जोडून घ्यावा लागेल तरच तुमच्या खात्यात पैसे येणार. बघा लगेचच तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही अकाउंट आहे त्या आधार कार्डशी जोडून घ्यायचं आहे, सीडिंग करून घ्यायचं आहे, आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे ते मिळून जातील. लवकरच्या लवकर जर तुम्ही त्या ठिकाणी जमा केला तर बघा आजची 27 तारीख आहे. अजूनही 3 दिवस तुमच्याजवळ आहे. 28, 29, 30 उद्या शनिवार आहे, बँकेला सुट्टी. 29ला रविवार आहे, बँकेला सुट्टी आहे. 30 तारखेला देखील तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडनं होत असेल तर लवकरात लवकर करून घ्या. त्यासोबतच जर तुमचं ते होत नसेल तर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडू शकता. हे अकाउंट देखील तुम्हाला फ्री म्हणजे लवकरच्या लवकर त्या ठिकाणी काढून मिळतं आणि 24 तासात तुमचं जे काही आधार आहे ते DBT होऊन जातं. त्यामध्ये देखील तुम्हाला पैसे येऊ शकतात. मी परवाचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. एका महिलेला त्या ठिकाणी मदत केली होती. त्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, त्यांनी 3 दिवसात त्या ठिकाणी अकाउंट काढलं आणि 3 दिवसात त्यांच्या अकाउंटला पैसे जमा देखील झाले होते. त्यामुळे तुम्ही ते देखील करू शकता. आता बघा दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी अर्जात नवऱ्यासह बँकेत जॉईंट असलेले अकाउंट नंबर भरले आहे. त्यामुळे जॉईंट अकाउंट धारकांना देखील पैसे जे आहेत ते येणार नाही आहेत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे जे काही खाते ते उघडून ते अर्जात भरून घ्या तरच तुम्हाला पैसे येतील. विशेष म्हणजे हे अकाउंट देखील आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. बघा स्पेशल अकाउंट जरी तुम्ही उघडलं तर त्या आधारशी लिंक असणं गरजेचं आहे तर तुम्हाला पैसे येतील. जॉईंट अकाउंट धारकांना देखील पैसे या ठिकाणी येणार नाही आहे. दरम्यान सरकार 29 सप्टेंबरपर्यंत हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. सरकारने तात्पुरत्या स्वरूपात 25 सप्टेंबरपासून पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात जे काही पैसे ते येणार आहेत. जर 29 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर महिलांना मोठा धक्का बसणार आहे. हा मोठा धक्का असणार आहे कारण जर तुम्हाला पैसेच मिळाले नाही तर हा मोठा धक्का असणार आहे. त्याबाबत काळजी करू नका. ज्या काही वंचित महिला असतील ज्यांना अजूनपर्यंत लाभ मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी देखील मोठा जो काय आदेश आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा ती देखील माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत. त्यासाठी सांगतोय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं. बघा लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही. पाहू शकता बघा एकाही भगिनीला वंचित ठेवले जाणार नाही. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. पाहू शकता जर आपण पाहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून
राज्यातील 1,90,00,000 बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 1,90,00,000 ही जी काही संख्या आहे ती झाली आहे. उर्वरित 60,00,000 महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. बघा, ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी काळजी करायचं नाही. तात्काळ आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत. उर्वरित ज्या काही 60,00,000 भगिनी त्यांना देखील पैसे जे ते त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही. जर तुमचं आधार लिंक आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करायचंच आहे. त्यासोबतच बघा, पुढे महत्त्वाची एकाही भगिनीला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेली आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर दिली गेली. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. सर्वच्या सर्व माता भगिनींपर्यंत हा जो काही व्हिडिओ तो शेअर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण लगेच लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.